श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साधारण 1971-72 सालच्या दरम्यान एका समारंभात श्री पाचलेगावकर महाराज आणि कौंडिण्यपूरचे अच्युत महाराज यांची भेट झाली. श्री एकनाथ महाराजांचा विषय निघाला तेव्हा पाचलेगावकर महाराज अच्युत महाराजांना म्हणाले, तुम्हाला एकनाथ महाराजांचं दर्शन झालं आहे का? ते नाही महाराज म्हणताच श्री पाचलेगावकर महाराज म्हणाले, त्यांच्या सगुण साकार दर्शनाची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही साखरखेर्ड्याला जा. तिथे प्रल्हाद महाराजांच्या रूपात तुम्हाला साक्षात श्री एकनाथ महाराजांचे दर्शन घडेल. गिरिजाबाईप्रमाणेच पतिव्रता व अत्यंत सात्विक वृत्तीच्या असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी जिजीमाईचेही दर्शन तुम्हाला तिथे घडेल. संसारिक संत कसा असतो ते त्यांना पाहून कळेल. अखंड जलात राहूनही अंगाला पाणी चिकटू न देणाऱ्या कमलपत्राप्रमाणे संसारात राहूनही त्यापासून अगदी अलिप्त असणाऱ्या एका महान संतांचं दर्शन तुम्हाला त्यांच्या रूपात घडेल. भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक, शांती, समाधान, ब्रह्मचर्य, सुचिरभूतता, शालीनता, आर्जवता, गुरुनिष्ठा, नम्रता आणि अशा सर्वच सद्गुणांचं दर्शन तुम्हाला त्यांच्या ठिकाणी होईल. अहो, श्री एकनाथ महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी या दोघांचाही समन्वय त्यांच्या ठिकाणी आढळून येतो. श्री समर्थांनी मनोबोधात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या श्लोक मालिकेत म्हटल्याप्रमाणे त्यांना अभिप्रेत असणारा त्या सर्वोत्तमाचा दास कसा असतो ते त्यांच्या सहवासात तुम्हाला अनुभवता येईल. एका महान कविवर्याने श्री महाराजांच्या केलेल्या आरतीत जली कमलदल संसारी अससी न मुळी लिप्त असं त्यांचं अगदी सार्थ वर्णन केलं आहे पहा. पुढे म्हणाले, या सांप्रत काळी या सर्व सद्गुणांनी परिपूर्ण असणारा आणि अखंड नामात रममाण झालेला श्री प्रल्हाद महाराजांसारखा दुसरा संत माझ्या तरी पाहण्यात नाही. पुढे एक वेळ साखरखेर्ड्याला येऊन श्री अच्युत महाराजांनी महाराजांचे दर्शन घेतले. त्या दर्शनाने ते अत्यंत समाधान पावले. पुढे खामगाव येथे झालेल्या श्री महाराजांच्या 81व्या वाढदिवसाला ते उपस्थित होते. त्या उत्सवात त्यांचे एक प्रवचनही झाले. असो, हिंगोलीचे राहणारे राजाभाऊ शार्दूल यांना नोकरीचा आदेश मिळाला आणि त्यांची पहिलीच नेमणूक परभणी जिल्ह्यातील कळमनुरी या तालुक्याच्या गावी झाली. श्री महाराज एकदा रामकार्यार्थ कळमनुरीस आले असता राजाभाऊ त्यांच्या दर्शनास आले व श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाले, महाराज, मी राजाभाऊ शार्दूल. शार्दूल आडनाव ऐकून महाराज म्हणाले, तुझ्या वडिलांचे नाव काय? राजाभाऊ म्हणाले, नाथगुरू. तेव्हा महाराज म्हणाले, अरे वा, म्हणजे तू बाळकृष्णाचा नातू ना? राजाभाऊ, हो महाराज असे म्हणताच महाराज पुन्हा म्हणाले, तुझे आजोबा आमचे सहाध्यायी बरं का? बरं, तू इथे कसा? राजाभाऊंनी त्यांना नुकतीच नोकरी लागून येथे नेमणूक झाल्याचे सांगितले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तुमची नोकरी तर चालू द्या, परंतु तुम्ही दासबोध नियमित वाचत जा. त्यांनी हो म्हणून दासबोध वाचण्याचे कबूल केले. या गोष्टीला 20 वर्षे उलटून गेली. 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राजाभाऊची व श्री महाराजांची पुन्हा भेट झाली. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला, दासबोध वाचन चालू आहे ना? श्री महाराजांची केवढीही स्मरणशक्ती आणि ग्रंथराज दासबोधाबद्दल केवढी आत्मीयता. राजाभाऊंनी दुसऱ्याच दिवशी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतला आणि त्या दिवसापासून त्यांनी नियमित नामजप आणि दासबोधाचे वाचन चालू ठेवले. असो, साधक हो, एकदा जिंतूरची काही भक्तमंडळी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या दर्शनासाठी आली. या सर्व मंडळींनी प्रथम श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हा श्री रामानंद महाराजांच्या गळ्यात सुवर्णाचे 4-5 गोफ असून एक सुवर्णमाळा विलसत होती. ते सुवर्ण अलंकार बघून एका भक्ताच्या मनात श्री सद्गुरू महाराजांना अलंकार कशाला हवेत असे आले. त्यांच्या मनातील हा भाव ओळखून परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते
9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.